लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। अखेर सर्व त्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 19 हप्त्याची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसापासून तुम्ही जानेवारी हप्त्याची वाट बघत होता, तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला अखेर या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या देखील तुम्ही ऐकल्या असतील, परंतु अखेर अशा सर्व बातम्यांना अखेर या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे। कारण तुमचे जानेवारी हप्त्याची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे। एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता 1500 रुपये कधी वितरित केला जाणार आहे, याची सविस्तर माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्ही अर्ज या ठिकाणी भरलेला देखील असेल, तुम्ही या ठिकाणी ई-केवायसी मध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे, डिसेंबर महिन्याचे पैसे आले असतील, आता तुम्ही जानेवारी हप्त्याची वाट बघत असाल, तर आता तुम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी अखेर या ठिकाणी दिलासा मिळत आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींनो, आपण या ठिकाणी जिल्ह्याची बँकाची यादी सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत। त्यामुळे जिल्ह्याचा, त्यानंतर बँकांचा, त्यानंतर सविस्तर पहा। तुम्ही या ठिकाणी भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपून गेलेली आहे। बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर सुमारे 2 कोटीपेक्षा अधिक लाडकी बहिणीचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र देखील केलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या ठिकाणी जवळ पाहायला गेलं तर 13 लाख महिला अपात्र करण्यात आले आहेत आणि 2 कोटी महिला या ठिकाणी पात्र करण्यात आले आहेत। त्या 13 लाख महिलाच्या यादीमध्ये तुमचं नाव जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला महत्त्वाची कोणकोणती कामे तुम्हाला करावी लागणार आहेत, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सर्व लाडक्या बहिणी आता जानेवारी हप्त्याची तुम्ही वाट बघत असाल, तर आता भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या 2 दिवसामध्ये वाटप झालेला आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदरच वाटप झाला। आता जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी पाहायला गेलं तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होईल असं देखील सांगण्यात येत होतं। त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो, आता तुमचे भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आता जानेवारी महिना संपत आलेला आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की राज्यातील सर्व लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेलीच आहे, परंतु ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे, डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाहीत, ज्यांची केवायसी अर्धवट राहिलेली आहे, त्यांची केवायसी झालेली नाही, तर केवायसी अपूर्ण आहे, केवायसी या ठिकाणी पूर्ण केलेलं नाही तरी पैसे देखील आलेले नाहीत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना महिला आणि जे काही बालकल्याण महिलाच्या विभागाच्या मंत्री आहेत, ते म्हणजे आदितीताई तटकरे यांनी देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेले की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येतील। लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसी करण्याची संधी देण्यात येणार आहे। भरपूर महिला रस्त्यावरती उतरून देखील आंदोलन करत होत्या, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना परत एकदा केवायसी करण्याची संधी देण्यात येणार आहे। बघा एकंदरीत जर बघायला गेलं तर ही नवीन केवायसी कशी करायची, कुठे करायचे, कोणी करायची, कधीपर्यंत करायची, किती तारखेपर्यंत केवायसी करायचे, कोणी केवायसी करू नये, कोणत्या केवायसीमध्ये चुका करू नयेत, या काही महत्त्वाच्या टिप्स आणि हा फॉर्म कसा भरायचा, केवायसीचा फॉर्म कुठे भरायचा, त्याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल, तर लाडक्या बहिणीविषयी भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे, ते यूट्यूब चॅनलवरती दररोज या ठिकाणी व्हिडिओ येत असतात। जे काय लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये बदल होत असतात, त्या बदलाचे सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपल्या चॅनलवरती बदल होत असतात, माहिती देत असतो। त्यामुळे जर लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला तुम्ही विसरू नका। आता चला तर जाणून घेऊया लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर अजून तुम्हाला 2100 रुपयाचा निर्णय झालेला नाही। तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेलं तर सोशल मीडियावरती देखील, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, सर्वेकडे बातम्या फिरत असतात की जानेवारी महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे वितरित केला जाणार आहे, परंतु 2100 प्रमाणे अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता 1500 रुपये बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी जमा केला जाणार आहे। बहिणींनो बघा पाहिले गेलं तर तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता डायरेक्ट जे काही बेनिफिट ट्रान्सफर आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून, म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कोणकोणती कामे करायचं आहे। बघा आधार कार्ड बँकेशी तुमचं लिंक असेल तर या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये पैसे येतील, परंतु तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर या ठिकाणी बँकेचे आधार कार्ड लिंक नसेल, तुम्हाला पैसे येणार नाहीत। बँकेची SMS ची तुम्ही वाट पाहून देखील तुमचा काही उपयोग होणार नाही। बघा लाडकी बहिणींनो,
खऱ्या एकंदरीत जर आपण काही महत्त्वाची नियमावली वाचून दाखवत आहे, जिल्ह्यांचे बँकाचे देखील वाचून दाखवत आहे। जर या ठिकाणी जिल्हा असेल, तुमचा तालुका असेल, तुमचं गाव असेल, याच्याविषयी सुद्धा माहिती या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर लगेच तुम्हाला आज या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खातं त्या यामध्ये असेल, तुम्हाला या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। अखेर सर्व लाडक्या बहिणींना भर दिवसानंतर, म्हणजे पाहायला गेलं तर भरपूर दिवसानंतर या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आणि या ठिकाणी एकंदरीत जर लाडक्या बहिणींनो तुमच्या जिल्ह्यांच्या बँकाची यादी बघा सविस्तर पद्धतीने सांगणार आहे, कोणत्या सगळ्यात अगोदर बँकामध्ये हे पैसे जमा होणार आहेत ते देखील सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, बंद करू नका, शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। कारण की पाहायला गेलं तर तुमची KYC कधी करायची, केव्हा करायची, त्याच्यानंतर तुम्हाला तारीख कितीपर्यंत देण्यात आली, तुम्हाला KYCचा अर्ज कुठे करायचा, KYC ऑनलाईन पद्धतीने करायची, ऑफलाईन पद्धतीने करायची, याविषयी सविस्तर डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर कायमचाच 1500चा लाभ तुम्हाला कायमचा ठेवायचा असेल तर यामध्ये एकही हप्ता तुम्हाला बंद होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदितीताई महिला आणि बालकल्याणच्या विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्या सर्वांच्या माध्यमातून सर्व लाडकी बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात आले, जर तुम्ही 4 कामे केली असतील तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळेल, परंतु तुम्ही 4 कामे केले नसतील तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार नाही। बघा, आता कोणती महत्त्वाची 4 कामे आहेत हे ठिकाणी तुम्हाला करायला सांगितलेत। बघा, 2025 मध्ये या ठिकाणी वेगळे नियम होते आणि आता 2026 या ठिकाणी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आता 1 महिना देखील पूर्ण झालेला आहे आणि 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे या ठिकाणी बदल करण्यात आले आहेत, महत्त्वाचे नियम देखील या ठिकाणी लागू झाले आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्ही या ठिकाणी नियमामध्ये बसत असाल, तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असतील तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारच आहेत, पण जर तुम्ही या 4 नियमाचं पालन नाही केलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। बघा, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना या ठिकाणी करण्यात येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर आपण सर्वात अगोदर पात्रता जाणून घेऊयात, यासोबतच नियम बघून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुमची लाडकी बहीण योजना कशा पद्धतीने या ठिकाणी नियमामध्ये बसवणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य नसतं, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून कधी पण 3 किंवा 4 दिवस या ठिकाणी लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे येत असतात। बघा, तुम्हाला आठवत असेल मागील कोणता जरी हप्ता आला असेल तो हप्ता कमीत कमी 3 ते 4 दिवस वितरित होत असतो, म्हणजे एका दिवसामध्ये 14 जिल्ह्यामधील सरासरी या ठिकाणी 35 लाख बहिणींना पैसे सोडले जातात। दुसऱ्या दिवशी या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये सोडले जातात आणि राहिलेले जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडले जातात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत हे पैसे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे सोडले जातात। त्यामुळं एका दिवसाला जास्तीत जास्त बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य नसतं, हे पैसे कमीत कमी हे सोडणं शक्य असतं। त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, महिना जरी संपत आलेला असला तरी आता जवळजवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असल्या तरी लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सर्वांना एका दिवसामध्ये पैसे सोडणं शक्य नसतं। त्यामुळं प्रमुख 3 ते 4 दिवसाची या ठिकाणी निवड करण्यात येत असते। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही जानेवारी महिन्याची हप्त्याची वाट बघत असाल तर यासोबत भरपूर लाडक्या बहिणींना कालच्या व्हिडिओमध्ये देखील प्रश्न विचारला की दादा गॅस कनेक्शनचे पैसे कधी मिळणार आहेत। बघा, त्यासोबतच तुम्हाला मोफत शिलाई मशीनचे अर्ज सुरू झाले आहेत, मोफत तुम्हाला पीठ गिरणीचे देखील अर्ज सुरू झाले आहेत। बघा, असे देखील प्रश्न या ठिकाणी सुरू आलेले आहेत, असे प्रश्न भरपूर ताईंनी देखील विचारले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनी याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। आता या ठिकाणी जानेवारी महिन्याचा देखील या ठिकाणी पैसे आलेत, त्यानंतर आता तुमची KYC चुकली असेल तर आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही अर्ज अपात्र असतील त्यांच्यासुद्धा महत्त्वाची काही माहिती आहे, ती माहिती सांगत आहे। सविस्तर पुढचे 2 व्हिडिओ या ठिकाणी पाहा चला। लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तुमची KYC चुकलेली असेल परत एकदा संधी मिळणार आहे। आता ही KYC अंगणवाडी सेविकाकडे करायचे, कोणी करायचे, कधी करायचे याची देखील माहिती देतो, परंतु तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले असतील त्याचा जानेवारीचा हप्ता कधीपासून विस्तांतरण होणार आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देतो। गॅस कनेक्शनचं तुम्ही पैशाची वाट पाहत असाल तर लाडक्या बहिणींना सुद्धा या ठिकाणी त्याचे देखील पैसे देऊन टाकतो, अशी माहिती शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे। लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर या सर्व अपडेट पाहणार आहोत, परंतु सर्व अपडेट पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून
नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। जर तुम्ही या ठिकाणी नवीन नियमामध्ये बसत असाल तर या नवीन नियमाचं पालन करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात मोठा दिलासा मिळत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणीने नवीन नियमामध्ये बसत नसेल तर या नियमाचं पालन करत नसतील त्यांना पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची तुम्ही वाट पाहून काही उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये माहीतच आहे, सरकार आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या तिघांचं त्रिमूर्तीचं सरकार आहे। आता हे सरकार राज्यातील सर्व महिलांच्या पाठीशी उभा आहे। आता या सरकारने देखील मागील 1.5 वर्षापासून महिलांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्या पोषणासाठी, आरोग्यासाठी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे। आता लाडकी बहीण योजना मागील 1.5 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरळीतपणे सुरू आहे। तुम्हाला देखील माहिती आहे, बघा या ठिकाणी बघा पाहायला गेलं तर हे हप्ते सर्वांना मिळणारच आहेत। जानेवारीच्या हप्त्याची वाट बघणारे तुम्ही पाहत असाल, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। परंतु 2025 या ठिकाणी 2 सालामध्ये जे काही नियम होते या ठिकाणी नियमामध्ये आता बदल करण्यात आले आहेत। आता नवीन नियम कोणकोणते लागू झाले आहेत त्याची माहिती देऊन टाकतो। बघा आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला उत्पन्नाचा नियम लावले आहेत। बघा उत्पन्नाचा जर तुमचं 2 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल त्यांना या ठिकाणी पैसे येतील। 4 चाकी गाडी ज्यांनी घेतली नसेल त्यांना देखील पैसे मिळणार आहेत। यासोबतच वयाची देखील अट लावण्यात आले। जर तुमचं वय 65 वर्षापेक्षा कमी असेल या ठिकाणी त्याचे देखील तुम्हाला पैसे मिळतील। आता पुढची अट या ठिकाणी लावण्यात आले, सरकारी नोकरी नसायला पाहिजे, तुमचा अर्ज पात्र असायला पाहिजे, अशा या ठिकाणी पात्रता लावण्यात आल्यात। यानंतर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात। त्यामुळे तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक करा, बँकेचे महत्त्वाचे जे काही नियम आहेत ते नियमाचे देखील पालन करा। आपण डायरेक्ट आता मेन्यूवर जे काही मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्द्यावर वळूयात। बघा लाडक्या बहिणींनो, सोशल मीडियावरती जानेवारीचा हप्ता वाटप झालेला आहे अशा बातम्या देखील फिरत आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो, आपण हा व्हिडिओ बनवणं अत्यंत गरजेचं आहे। बहिणींनो सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं, आता बघा अनेक बहिणीकडून विचारपूस केली होती की विनंती देखील केली होती की दादा तुम्ही यांच्यावरती व्हिडिओ बनवा। या ठिकाणी सांगायचं झालं तर जानेवारीचा हप्ता अजून कोणालाही मिळाला नव्हता। बघा आता सरकारच्या माध्यमातून जानेवारीचा हप्त्यासंदर्भात काही महत्त्वाचे अपडेट देखील आले आहे का त्यांच्याविषयी देखील माहिती देऊन टाकतो। परंतु गॅस कनेक्शनच्या पैशाची देखील तुम्ही वाट पाहत असाल तर असणाऱ्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता दिलासा मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित केला जाईल का असे देखील बोललं जात होतं। बघा 1 फेब्रुवारी नंतर म्हणजे सरकारी 5 ते 6 फेब्रुवारी म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी हे सरकार आता पैसे सोडेल अशा पद्धतीच्या देखील बातम्या फिरत होत्या। त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणीचे विचारपूस देखील करत होत्या। बघा एकंदरीत जर खरंच सांगायला पैसे मिळणार आहेत का, जानेवारी महिन्याच्या कोणत्या तारखेला, जानेवारी महिन्याच्या शेवटचे 2 ते 3 दिवस उरलेले आहेत, मग या दिवसामध्ये फेब्रुवारी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळतील का याविषयी माहिती देऊन टाकतो। आता बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। याच्यामध्ये पाहायला गेलं तर पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा यासोबतच पाहायला गेलं तर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ असे टोटल 36 जिल्हे आहेत। यासोबतच आपल्या राज्यामध्ये सरकारी पाहायला गेलं तर खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा बँका देखील आहेत, म्हणजे जिल्हा देखील आहेत, जिल्हा बँका देखील आहेत। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जिल्हा कोणता ते देखील असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात असू द्या, तुमची बँक कोणती देखील तुमच्या लक्षात असू द्या। सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व जिल्ह्यामध्ये सर्व बँकेमध्ये हे पैसे येतील। पण लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 21 रुपये या ठिकाणी परवाने तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण अजून तरी 21 रुपयावर कोणतीही शासन निर्णय अधिकृत GR देखील या ठिकाणी आलेला नाही। अशा अफवापासून तुम्ही दूर राहायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर एक गोष्ट लक्षात घेतली तर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे, गॅस कनेक्शनचे पैसे कधी मिळणार आहेत त्याविषयी देखील माहिती देतो। बघा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना आजपर्यंत मिळणार आहेत, सध्या स्थितीला या जानेवारी हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे मिळाले असतील अशी कोणती अधिकृत माहिती आलेली नाही। त्यामुळे अशा सर्व अफवा देखील असल्याची देखील पाहायला मिळत आहे। आता आपण डायरेक्ट जानेवारीच्या हप्त्यावरती वळत आहेत। बघा जानेवारीच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुम्हाला सुद्धा दिलासा मिळत आहे। बघा एकंदरीत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आणि लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता या ठिकाणी मकर संक्रांतीच्या अगोदर जमा होईल अशा देखील बातम्या आलेल्या होत्या। बघा महिना संपाच्या अगोदर पैसे जमा होतील अशा देखील बातम्या फिरत होत्या। अशा बातम्या फिरतील की फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील पैसे मिळतील, म्हणजे अशा तुफान बातम्या व्हायरल होत आहेत। परंतु लाडक्या बहिणींनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सरासरी फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला हे पैसे मिळतील, म्हणजे 30 ते 31 जानेवारी किंवा 2 या ठिकाणी 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील। बघा
आता ज्यांची केवायसी चुकलेली असेल तर तुम्हाला एक फॉर्म देखील भरून द्यावा लागणार आहे। तो फॉर्म या ठिकाणी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनो अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून केवायसी करायची आहे, परंतु सध्या स्थितीला लगेच केवायसी करायची नाही। यासाठी थोडासा टाइम देखील दिलेला आहे। तोपर्यंत पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड असे काही जे काही कागदपत्र लागलेले असतात ते तुम्ही काढायला पाहिजेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता लवकरच येईल। गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत सध्या तरी, कोणताही अधिकृत याच्याविषयी GR देखील आले नाही। आम्हाला तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काही क्वेश्चन देखील विचारू शकता। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।